छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित असलेले आपले माजी खासदार राहुल शेवाळेजी, आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार प्रसाद लाडजी, आपल्या सायन कोळीवाड्याचे लोकप्रिय आमदार आणि तुमच्या आशीर्वादाने जे हॅट्रिक करणार आहे असे आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, आणि बाजूचेच जे वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे 90 निवडून येणार आहे ते आदरणीय कालिदास कोळंबकरजी, मंचावर उपस्थित रवी राजाजी, मंगेश सातनकरजी, राजेश शिरवाडकरजी, बाबूभाई भवानजी, पवन त्रिपाठीजी, संतोष गुप्ताजी, राजेश्रीताई शिरवाडकर, कृष्णा विश्वासराव, कृष्णवेणी रेड्डी, अनिल कांबळे, राजेश रस्तोगी, रोहित यादव, दत्ता किळुसकर, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, ती मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज कॅप्टन तमिल सेल्वन यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे जमिनीवर काम करणारा व्यक्ती म्हणून कॅप्टन तमिल सेल्वनला आपण बघतो। सर्वसामान्यांमध्ये सातत्याने धडपड करत, संघर्ष करत कॅप्टन तमिल सेल्वन काम करत असतात। आणि सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल, इतका मोठा हार ते घेऊन आले। प्रत्येक वेळी माझ्या स्वागताला इतका मोठा हार आणतात की आता मला कधी कधी वाटतं की माझी मान मोडेल की काय। अशा प्रकारचा मोठा हार घेऊन सातत्याने आपली कामं ते करून घेत असतात। एक शाल घालतात, एक हार घालतात आणि 10 कामांची यादी मला देतात आणि ती सगळी कामं मोठ्या शिताफीनं करून घेणारा आमदार म्हणून खरं म्हणजे तमिल सेल्वन यांच्याकडे बघितलं पाहिजे। आज खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रसाद लाडांनी देखील तिकीट मागितली होती। मी त्यांना सांगितलं, प्रसादजी एका मतदारसंघात अडकून पडू नका, तुम्हाला अनेक मतदारसंघ बघायचे आहेत। त्यांनी निर्णय केला, त्यांनी समर्थन दिलं। आमच्या शिरवडकरांनी मागितली होती, त्यांनी समर्थन दिलं। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा, मी यांना विनंती केली की रवी भाई कांग्रेस में कुछ रखा नहीं है, ये खोखली पार्टी हो गई है, यहाँ सिर्फ माल चलता है, माल, उसके सिवा कुछ नहीं मिलता। आप भारतीय जनता पार्टी में हमारे साथ आ जाओ, आपकी इज्जत भी रहेगी, राजनीति भी चलेगी। आणि रवी भाईंनी माझ्या शब्दावर शब्दाला मान देऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आले। खरं म्हणजे सायन कोळीवाड्यामध्ये अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपले तमिल सेल्वन यांच्या माध्यमातून होत आहेत। आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला जीटीबी नगरचा प्रश्न अत्यंत जुना होता। याचं रिडेव्हलपमेंट करण्याकरता विकासक येत नव्हते, यायचे तर करत नव्हते, कारण अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या। ज्यावेळेस माझ्याकडे या लोकांना घेऊन कॅप्टन तमिल सेल्वन आले, मी त्यांना सांगितलं, बघा मी बीडीडी चाळीचा विकास करून दाखवला। 25-30 वर्ष लोक बीडीडी चाळीत विकास होईल म्हणून वाट पाहायचे। आमचा मराठी माणूस 120 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायचा,
40-40, 50-50 वर्ष वरचं छत पडायचं, कधी फॅन पडायचा, कधी त्या ठिकाणी सिलिंग पडायचं, अशा परिस्थितीमध्ये राहायचे. आणि त्यांना सगळ्यांना वाटायचं आज नाहीतर उद्या आमचं रिडेव्हलपमेंट होईल. अनेक बिल्डर आले, अनेक बिल्डर गेले, झालं नाही. मी बीडीडी चाळीच्या लोकांना सांगितलं बिल्डरांच्या भरोशावर बसू नका, मी म्हाडाच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून देतो. आणि मी ते करून दाखवलं. आज आपण बघू शकता उंच उंच इमारती, ज्या मराठी माणसाला 120 स्क्वेअर फुटाच्या घरात राहावं लागायचं त्याला 500 चौरस फुटाचं घर विना शुल्क त्या बीडीडी चाळीमध्ये आपण दिलं आणि पोलिसांनाही दिलं. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की जीटीबी नगरच्या लोकांना मी सांगितलं बिल्डरच्या पाठीमागे लागू नका, मी तुमचं काम हे म्हाडाच्या माध्यमातून करून देतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्याचा ऑर्डर देखील काढला आणि मी तुम्हाला आज शब्द देतोय फेब्रुवारी पर्यंत किंवा फार झालं तर मार्च पर्यंत त्याचं प्रत्यक्ष काम आपण सुरू करू आणि त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल. आज आमच्या निर्वासित सिंधी बांधवांकरता आपण कायदा तयार केला आणि त्या लोकांना जे लोक त्या काळामध्ये आपली घरं सोडून आले होते आणि त्यांची कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यावेळी कॅम्पच्या रूपानं ते बसले, त्याही लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यांचंही रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आपण केला. आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मगाशी प्रसाद लाड उल्लेख करत होते, पंचशील नगर 1, 2, 3 असेल, तानसा पाईपलाईनवरची झोपडपट्टी त्याचा पुनर्विकास असेल, 2600 कुटुंबाचा प्रश्न आज त्या ठिकाणी तमिल सेल्वन आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावला. 8 ते 10 हजार कुटुंबांना त्यांचं स्वतःचं राहतं घर हे या ठिकाणी मिळणार आहे, हे आपल्या सरकारने करून दाखवलं. यासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठागरावर बसलेले जे लोक आहेत त्यांना देखील त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय आपण केला. आणि प्रतीक्षा नगरच्या संदर्भात तमिल सेल्वनजी तुम्ही या ठिकाणी जी भूमिका मांडली आहे, मग ज्यांना घुसखोर म्हटलेलं आहे, जे ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहे, अशा सगळ्या लोकांना याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून त्यांना त्यांची हक्काची घरं देण्याचा आपल्याला मी शब्द देतो. आज म्हाडाच्या वेगवेगळ्या नियमांमुळे इथलं रिडेव्हलपमेंट होत नाही, लोकांना सोयी सुविधा मिळत नाही. या सगळ्या नियमांमध्ये आपण बदल करणं सुरू केलं आहे. येत्या काळामध्ये सर्व प्रकारच्या रिडेव्हलपमेंट करून आमच्या सामान्य माणसाला तो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठं घर हे देण्याच्या संदर्भातले सगळे नियम आपण तयार केले. येत्या काळामध्ये माझ्या प्रतीक्षा नगरमध्ये राहणारा माझा जो मराठी माणूस आहे त्याच्या जीवनातही परिवर्तन आणण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, त्याचंही जीवन बदलण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, मला आत्ताच एक चिठ्ठी मिळाली, म्हणाले पाण्याचा प्रश्न आहे, इथला डेटा योग्य प्रकारे गेलेला नाही. काळजी करू नका, निवडणुकीनंतर मी स्वतः लक्ष घालतो, जो काही डेटा मधल्या त्रुटी आहेत ते आपण दूर करू आणि इथला जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिटवू. आणि यासोबत डीपीच्या माध्यमातून ज्या सुधारणा या ठिकाणी करायच्या आहेत त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल. मला एका गोष्टीकरता तमिल सेल्वन यांचं अभिनंदन करायचं आहे. सायन हॉस्पिटल करता त्यांनी केलेला पाठपुरावा हा इतका जबरदस्त आहे. आज हे इतकं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे ते एका माणसामुळे, तमिल सेल्वन यांच्या पाठपुराव्यामुळे होत आहे. खरं म्हणजे मी तर अनेक वेळा म्हणतो की कधी मी टकला घालून माझे केस गेले तर लक्षात ठेवा या तमिल सेल्वनच्या पाठपुराव्यामुळेच ते जाणार आहे. इतका आमचं डोकं खाऊन टाकतो, एखादं काम हातामध्ये घेतलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तमिल सेल्वन भुणभुण करून ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला सोडत नाही. असा एक अतिशय कर्मठ
कार्यशील आमदार हा तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे. म्हणून खरं म्हणजे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. शाळेकरता त्यांनी भूखंड मिळवून घेतला. शाळा चांगली सुरू करायची आहे त्याकरता MMRDAच्या माध्यमातून प्रयत्न करून आज तो भूखंड उपलब्ध झालाय. खेळाची मैदानं या ठिकाणी ते करून घेत आहेत. एक प्रकारे इथलं चित्र आणि चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. पण एकीकडे आपण मुंबईचा चेहरा बदलतोय. तुम्ही बघा 2014 साली या मुंबईमध्ये आपलं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये किती परिवर्तन आपण केलं. 2014 पूर्वी मुंबईमध्ये 11 वर्षामध्ये 11 किलोमीटर मेट्रो तयार झाली होती. आता आपण 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलं. त्यातलं 100 किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालं आणि दरवर्षी 50 किलोमीटरचं काम आपण पूर्ण करतोय. मुंबईकरांना त्या ठिकाणी लोकलमध्ये वेगवेगळ्या सोयी देण्याचं काम आपण केलं. आमचे जे लोकलचे रेल्वे स्टेशन आहेत ते चांगले झाले पाहिजेत. एस्केलेटर लागल्या पाहिजेत. स्वच्छ डबे आले पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या सरकारच्या माध्यमातून केल्या. तुम्ही विचार करा की स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 2014 सालापर्यंत आमच्याकडे जी आमच्या लोकलची कॅरिंग कॅपॅसिटी होती त्याच्या दुप्पट कॅपॅसिटी मेट्रो आणि लोकलची मिळून आम्ही केवळ 5 वर्षामध्ये तयार केली. 90 लाख प्रवासी अधिकचे प्रवास करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. आज कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, या वेगवेगळ्या रोडच्या माध्यमातून एक प्रकारे मुंबईचा ट्रॅफिक हा सुकर करण्याचं काम आपण केलं. वेगवेगळ्या प्रकारे सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे. बघा अभ्युदय नगर असेल त्याचा प्रश्न अनेक वर्षांचा होता. त्या अभ्युदय नगरमध्ये त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं काम आपण केलं. मला सांगितलं पाहिजे मराठी माणसांचं नाव सांगून सांगून अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं ते केवळ त्या ठिकाणी फक्त भाषण करत होते. पण महायुतीच्या सरकारने आणि आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या आपल्या सरकारने खऱ्या अर्थानं कामं करून दाखवली. मुंबई बदलून दाखवली. आज आपण म्हाडासोबत सेल्फ रिडेव्हलपमेंटचं काम चालू केलं. लोकांनी बिल्डरवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. ते स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकतील. त्याकरता आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. सोप्या पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या मंजुऱ्या देतो. म्हणजे हा जो निवाऱ्याचा प्रश्न आहे तो निवारा देखील सामान्य माणसाला मिळाला पाहिजे. हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलाय. एक काळ असा होता या भागामध्ये पाणी माफियाचं राज्य होतं. तमिल सेल्वन मी तुमचं अभिनंदन करेन. 40,000 घरामध्ये तुमच्या माध्यमातून पिण्याचं पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून आज पोहोचलं आणि या माफियाच्या विरुद्ध मोठी लढाई तुम्ही या ठिकाणी लढलात. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं हा सायन कोळीवाडा मतदारसंघ कसा आहे. याच्यामध्ये मराठी आहेत, कोकणी आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, उत्तर भारतीय आहेत, दक्षिण भारतीय आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत. सगळा भारत या सायन कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण आपल्या सगळ्यांना एकच मंत्र मला द्यायचा आहे. आपल्या पंतप्रधानांनी दिलेला मंत्र काय मंत्र आहे. एक है तो सेफ है, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. आज काँग्रेस जाती जातीमध्ये भांडणं लावून समाजात भांडणं लावून आपल्याला त्या ठिकाणी विभाजित करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यासोबत काँग्रेसने एक नवीन व्यवस्था उभी केली आहे. आता काँग्रेस या ठिकाणी सांगते तुमच्या मतांची आम्हाला आवश्यकता नाही. आता आम्ही वोट जिहाद आणलाय. वोट जिहादच्या भरोश्यावर आता आम्ही यापुढे निवडणुका जिंकणार आहोत. अशा प्रकारे काँग्रेस सांगते आहे. पण मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय. भारतीय जनता पार्टी आणि महायुती
कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. सर्व धर्मांचं सर्व जातींचं या ठिकाणी भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे याकरता आपण काम करतोय. पण त्याच वेळी जर काँग्रेस पार्टी लांगूल चालन करत असेल, कोणाचे पाय चाटत असेल आणि दुर्दैवाने आमचे उद्धव ठाकरेजी देखील त्यांचंच समर्थन करत असतील तर आपल्याला देखील जागं व्हावं लागेल. एकीकडे 96% त्या ठिकाणी मतदान करून आपल्या उमेदवारांना पाडण्याकरता वोट जिहाद होत असेल आणि केवळ 50% मतदान करून आपण त्या ठिकाणी मागे राहणार असू तर आपण कधीच सेफ राहू शकणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे मतांचं धर्मयुद्ध आहे. या मतांच्या धर्मयुद्धामध्ये तुम्हाला देखील उतरावं लागेल आणि तुम्हालाही 80% 90% मतदान करावं लागेल. तरच तुमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपल्या सरकारने समाजातल्या सगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या योजना आणल्या. विशेषतः महिलांकरता आपल्या सरकारने आणलेल्या योजना या अत्यंत महत्वाच्या योजना आहेत. आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. असे 1,00,000 रुपये त्या घराला आपण त्या ठिकाणी देतो. मुलीच्या जन्माचं आपण स्वागत करतो. यासोबत आपण निर्णय केला, आमच्या महिलांना एसटी मध्ये जो प्रवास आहे तो 50% तिकिटामध्ये आता करता येतो. जेव्हा आम्ही हा निर्णय केला, एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब निर्णय करू नका, या निर्णयामुळे आमची एसटी डबघाईला येते आहे, आमची एसटी बंद होईल. आम्ही सांगितलं काळजी करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण आमच्या लाडक्या बहिणींना अर्ध्या तिकिटातला प्रवास आम्हाला करायला द्यायचा आहे. 1 महिन्यापूर्वी ते पुन्हा आले, म्हणाले साहेब काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी येताना म्हणता योजना चालू करू नका, आता म्हणता योजना बंद करू नका. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता ही योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती घेतली, म्हणलं चाललं काय. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच जरा जाऊन येते. मी गेली तर अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले तर पूर्ण तिकीट लागतं आणि गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय व्यसन करून येता, पैसे बर्बाद करून येता. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आता एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करून राहिल्या आहे. आपल्या राज्य सरकारने आमच्या मुलींच्या शिक्षणाकरता निर्णय केला. आपल्याला कल्पना आहे, या शिक्षणामध्ये काँग्रेस सरकारने खासगीकरण केलं. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, बीबीए असेल, एमबीए असेल, वकील असेल, 4 लाख रुपये फी, 5 लाख रुपये फी, 6 लाख रुपये फी. घरी मध्यमवर्गीयाच्या एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर मुलीला आई वडील सांगतात बेटा एकाच मुलाला शिकवण्याकरता आमच्याजवळ पैसे आहेत, त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुला आम्ही शिकवू शकणार नाही, तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस. अतिशय हुशार असलेली आमची ही कन्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही, पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला आणि आई बापाला सांगितलं पोरीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील, काळजी करू नका, पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते पोरीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण केला. आता आमच्या मुलींना 1 लाख असो, 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, फी भरायची आवश्यकता नाही, त्यांची सगळी फी राज्य सरकार भरेल, अशा प्रकारचा निर्णय आपण केला. एवढंच नाही, आपण लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत
आमच्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं. ज्यावेळेस योजना आणली ते काँग्रेसचे लोक म्हणायचे योजना होऊच शकत नाही, पैसा मिळणारच नाही, फसवी आहे, जुमला आहे, काय काय म्हणायचे. पण त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे हे आम्ही जमा करून टाकले. पण बहिणींनो लक्षात ठेवा, आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरून राहिले आहे. हे सावत्र भाऊ ही योजना बंद करायचा प्रयत्न करताय. हे तुमचे काँग्रेसचे सावत्र भाऊ हायकोर्टमध्ये गेले. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे त्या ठिकाणी पैशाचा चुराडा आहे आणि त्यामुळे ही योजना बंद करा, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु चिंता करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टामध्ये तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं काही झालं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही. आणि आता बहिणींनो पुन्हा एकदा आपलं सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, एक लोकाभिमुख सरकार, मुंबईचा चेहरा बदलणारं सरकार, मुंबईच्या गरीब माणसाला घर देणारं सरकार, मुंबईच्या गरीब माणसाच्या सोयी करणारं सरकार, मुंबईमध्ये निर्वासितांना घर देणारं सरकार, मुंबईमध्ये घुसखोरांना घुसखोर न म्हणता घराचं मालक करणारं सरकार, हे सरकार तुमच्या पुढे आलंय. आणि या सरकारचा प्रतिनिधी म्हणून तमिल सेल्वन यांच्यासारखा एक अतिशय सामान्य कार्यकर्ता जो 24 तास केवळ तुमच्याकरता काम करतो. तमिल सेल्वन अर्ध्या रात्री देखील तुम्हाला उपलब्ध असतो. अशा तमिल सेल्वनला या ठिकाणी निवडून पाठवा, कमळाची बटन दाबा, महायुतीचं सरकार आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय